नमस्कार, मी आरिफ शेख. मी मराठी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. भारताच्या अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त मी मराठी क्रांती परिवारातर्फे सर्व भारतवासियांना व महाबळेश्वरच्या नगरवासियांना खूप खूप शुभेच्छा. स्टेशनच्या वतीने मी सर्व महाबळेश्वर वासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू. महाबळेश्वरच्या सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी मुख्याधिकारी योगेश पाटील. संपूर्ण महाबळेश्वरवासियांना या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी खूप खूप शुभेच्छा देतो. 2024चा प्रजासत्ताक दिन हा अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना येणारं संपूर्ण हे वर्ष आपणा सर्व महाबळेश्वरवासियांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीत जावं अशा या आजच्या या ऐतिहासिक अशा प्रजासत्ताक दिनी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी तौफिक पटवेकर, सामाजिक कार्यकर्ता, महाबळेश्वर. 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व महाबळेश्वर वासियांना माझ्यातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष सर्व महाबळेश्वर वासियांना सुख समृद्धीचं आरोग्यदायी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज भारताच्या अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त महाबळेश्वरमध्ये आपण पाहू शकता की किती मोठा उत्साह इथं शालेय मुलांमध्ये आहे. इथं विविध संस्थांचे आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज सहभाग नोंदवलेला आहे. आज आपण महाबळेश्वरमधील पोलीस ग्राउंड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या लहान मुलांमध्ये जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांच्यात किती मोठा उत्साह आणि तो व्यक्त करण्यासाठी आज इथं विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आज ही मुलं इथं मोठ्या उत्साहाने इथं आलेली आहेत. आणि हे संपूर्ण जे वातावरण आहे पोलीस ग्राउंडचं महाबळेश्वरमधील ते अतिशय देशाप्रती प्रेमाबद्दल एक मोठं हे म्हणावं लागेल. आज कॅमेरामन मिलिंद काळेसह मी संजय चोरगे, मी मराठी क्रांती, महाबळेश्वर.